तुला जावंसं वाटत नाहीये. सखू तिकडे पिंजऱ्यात आहे. तुला तिची चिंता वाटतेय. पण बघ ना, काल तू विनूला घेऊन आलास त्यावेळी सुद्धा ती नाहीशी झाली होती ना. मला काय वाटतं माहितीये, सखूच्या बाबतीतला जो काही निर्णय होईल तो पंच आणि गावातली माणसं मिळून घेतील. आपण गावाच्या विरुद्ध जाणं योग्य नाही. आपण त्यांना आडवे गेलो तर आपल्याला आपल्या घराला वाळीत टाकतील ते. मग आपण काय करायचं? रमाई, आता गाव काय करेल, सखूचं काय होईल हा विचार करणंच मी सोडून दिलंय. आणि मी खरं सांगू का तुला, मी जरी वसुलीला गेलो नसतो ना आणि इथे राहिलो असतो ना तरी सुद्धा मी या फंदात पडलोच नसतो. आजवर मी अनेक वेळा मध्यस्थी केली, पण माझा फक्त आणि फक्त विश्वासघात झालाय. बस, मला तिचं काहीही सोयरसूतक राहिलेलं नाही. मन उडालंय माझं. आणि तसाही तिचा विठुराय आहे ना तिच्या पाठीशी. तिला माझी काही पर्वा नाहीये गरम आहे, आणि गरजही नाहीये. तेव्हा मी कशाला उगीच माझा जीव जाळून घेऊ ना, नाही का? येतो मी. बाबाजी, बाबाजी, तुम्ही अखेर माझ्या दिगूला सुबुद्धी दिली. बघितलं ना काय म्हणाला तो? सखूचं सोयरसूतक राहिलेलं नाही. खूप मोठा अडथळा दूर झाला बाबाजी. मला तर कसलीच काळजी वाटत नाही बाबाजी. गावातली माणसं सखूला काय ती बरोबर अद्दल घडवतील. या सगळ्यात ती सखू मेली ना तर माझ्या मागची कटकट जाईल कायमची. उठ! दया दाखवायच्या लायकीची नाहीस तू. तोवर आमची पोरं कुठं ठेवली आहे सांगत नाही ना, तोवर हिला सोडायची नाही. उठवा रे हिला आणि पुन्हा ढोसा. जोवर माझी शिवली सापडत नाही तोवर हिचे प्राण कंठाशी आले पाहिजे. शनी बरोबर बोलते. अरे सरळपणे सांगितलं असता तर हे सगळं केलंच नसतं. पण हिनी सगळं स्वतःहून ओढवून घेतलंय. हिला दया दाखवायची नाही. हिची कातडी सोडली की मग मुलांचा ठाव ठिकाणा बाहेर येईल. अरे बघताय काय? मनात माया आहे तुझ्या. यशस्वी हो बाळा. घे प्रसाद घे. गाव काय करेल, सखूचं काय होईल हा विचार करणंच मी सोडून दिलंय. आणि तसाही तिचा विठुराय आहे ना तिच्या पाठीशी.
तशी मला मुलीची हौस होतीच म्हणा. मुलाची मुलगी करावी याची हौस होती का तुम्हाला? काय पण ध्यान दिसतंय हे. शी, शिमग्याचं सोंग दिसतंय नुसतं. विन्या, आधी सोड ते लुगडं. नाही आई, रमाईने मला शिक्षा दिली आहे ना, मग हे लुगडं मी नाही फेडू शकत. आणि आणि वहिनींची सगळे कामं मीच करेन. हे तर मगाशी तिथे होते, आता इथे कसे? हे त्यांचे जुळे बंधू आहेत की मला भास होतोय. काय झालं वत्सा? तुला प्रसाद दिला तो अजूनही तुझ्या हातात तसाच आहे? खाल्ला नाहीस? ज्या माणसाने मला 2 कोसांमागे प्रसाद दिला तोच माणूस माझ्या आधी इथे कसा? कोण कोण आहात तुम्ही आणि एकाच वेळी एवढ्या ठिकाणी कसे असू शकता? जगात यापेक्षा महान सिद्धी प्राप्त झालेले असंख्य लोक आहेत. एकाच वेळी 2 किंवा 3 ठिकाणी असणं ही तर फार क्षुल्लक सिद्धी आहे. आणि हा सारा सिद्धीचा चमत्कार आहे. सिद्धी म्हणजे त्या कपटी नागोजीने सिद्धी प्राप्त करून घेतली. बाबाजीच माझा खोटा रूप घेऊन सगळं वाईट काम करत होते. मी तुम्हाला जीव तोडून सांगते की हे सगळं बाबाजी त्यांच्या आघोरी फिंकटेच्या जोरावर हे सगळं करतात. खोटी सकूपासून गावात फिरतायत. म्हणजे सकू खरं बोलत होती आणि मी तिचं ऐकूनच घेत नव्हतं. सखो, क्षमा कर ग मला.